तर या गावाकडच्या रस्त्याकडून आहे ना तुमचा भाऊ कुठं निघालाय तर तुम्हाला प्रश्न पडलाच असेल तर ते पुढं सांगतो. तर झाला विषय असा भावांनो, शिप्रा नदी क्रॉस केल्या केल्या आपण ज्या शहरामध्ये पोहोचतो त्या शहराला म्हणत्या उज्जैन. जय श्री महाकाल भावांनो, तर आज तुमचा भाऊ आहे ना तुमच्यासाठी खास उज्जैन महाकालेश्वर दर्शनाला आलाय. तर म्हटलं चला आता पहिले आपल्या राहण्याच्या व्यवस्थेवर जाऊ. मग काय सरळ ड्रायव्हर काकांनी राहण्याच्या व्यवस्थेवर आनंद आखाडा यांच्याकडे बस आपण लावल्या. त्याच्यानंतर मग काय मामाना आम्ही निघालो उज्जैन फिरायला. तो पाहत होतो काय उज्जैन मध्ये पण लय मोठे मोठे पाळणे येईल होते, डायरेक्ट डोळे फिरायचे राव. एवढं भारी उज्जैन वाटत होतं ना. आणि उज्जैन मध्ये एवढी शांतता म्हटल्यावर गल्ली बोळाने फिरत फिरत म्हटलं चला आता महाकालेश्वराच्या मंदिराकडे. मग सरळ तुमचा भाऊ लाईनीला लागला. काय विषय नाही, वाटत होतं एवढी गर्दी भरपूर. नंतर पुढे येऊन पाहत होतो काय गर्दी तर भरपूर होती राव, सोमवार पण होता. मग त्या हिशोबाने भरपूर गर्दी होती. पहिल्यांदा उज्जैनला आल्यामुळे ना तो विषय काय मला एवढं काही माहिती नव्हतं इथं. तर मी थोडंसं 2-4 लोकांना विचारपूस करत लाईनीला लागलो. मग सरळ म्हटलं चला आता लाईन मध्ये गर्दी कमी दिसतीये तेवढ्यात तर रस्त्यातला देखावा बघून घेतला. आणि महाकालेश्वराचं मंदिर तर एकच नंबर बनवले राव, काहीच विषय नाही, मन प्रसन्नच वाटत राव. मग मध्ये आलो, मध्ये येऊन पाहत होतं काय इकडे एक युपीचा मित्र भेटला होता, त्याला म्हटलं चाल माया बरोबर. मग काय तो पण आपल्या मागं येतो आता. मग सरळ पुढे आलो तेवढ्यात नगाड्याचा आवाज आला, महाकालेश्वराची आरती सुरू झाली ती. मग पटकन पळत पळत तुमचा भाऊ पुढे आला. त्यातल्या त्यात भावांनो तुमच्यापैकी कोणी उज्जैनला आलेलं आहे का तेवढं कमेंटमध्ये सांगायचंय. आणि आजच्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये जय श्री महाकाल नावानेच कमेंट करायची. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल फॉलो लाईक करून जा बरं का.